तर मित्रांनो, आज आपण कुठं आलो? जंगल सफारीला. बघा एरिया बघला असाल, एक नंबर आहे. यो बघा इथे एक आंबा आहे, झाडाची बुंदाशी आहे. नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण कुठं आलो? जंगल सफारीला. बघा एरिया बघला असाल, एक नंबर आहे. कारण गावाकडचं वातावरण असंच असतं. तर खास करून आपण कशासाठी आलो? तर आंब, जांभळा, करदा याच्यासाठी. सीझन आहे आता. उन्हाळ्यात बोललं तर आंबा, जांभूळ, करदा यांचा सीझन पिकण्याचा हंगाम असतो यो. त्याचसाठी आपण आलो. कसं आहे, जंगल सफारीला गेलो करे थोडा आंब भेटतान खावायला, जांभळा भेटतान, करदा भेटतान, म्हणजे जंगलातील आपला रानमेवा बोलतात तो. तर चला आपण आंबा काय भेटेल त्या खाऊ इथं. कारण कसा आहे, एक फेरफटका मारायला आलो. आणि हा पहिले आपण ना, म्हणजे पहिले जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा शाळेंशी म्हणजे जंगला बिंगलान फिरायचो, तेव्हा आपण आंब, जांभळा, करदा या सगळं खावायचो. पण कामानिमित्त आता कसं आहे, काय खावायला नाही भेटतं, कारण वेळ नाही भेटतं. त्याच्यामुळं कसं आहे, एक आठवण, पहिलेची आठवण कशी जागी करायची या आपला हेतू आहे. त्याच्यामुळं आपण आलून आंब जांभळा ना. चला, पहिले कसं आहे, आंब्यानं पण वेगळीच मजा होती. कशी? तर परलेला आंब, कोणत्या आंब खाली खावाला, त्या खाजी खावाला. खाजी म्हणजे कसं आहे, कावल्याने एकदा आंबा पारला खालेला, तर तो परला करी लगेच आवाज यावाचा कुठं परला तो. कारण कावला वरडाचा ना, ते आवाजावशी तिथं जावाचा, म्हणजे तो आंबा आपल्याला भेटायचा. ती वेगळीच मजा होती. तर चला आपण एक आठवण आणि एक साठवण म्हणून तर आलो जंगल सफारीला. चला, जास्त काय बोललं नाही, जाऊ आपण. ज्या काय भेटेल जंगलांचा ते आपण खाऊ. चला, जंगल सफारीला आलो तर एक आठवण झाली. पहिले आम्ही कधी दुसरी, तिसरी, चौथी शाळेत होतो ना, तेव्हा आम्ही या एरियात, म्हणजे हो गर्दा एरिया आहे आमचा, आणि बाजूचा आहे तो देवाचा एरिया. इथं आम्ही, आमचा तिथं आंबा एक होता, एकदम मोठा आंबा होता तो. त्याच्या आंबा इतकं भरपूर यावचं ना, दंबर यावचं. तिथंच आम्ही राखायला यावचो. याच ठिकाणी बघा, यो कांडा आहे ना, इथं आमचा एक आंबा होता. तिथं आम्ही आंब राखायला यावचो दुसरी, तिसरी, चौथीपासून. आणि तिकडच्या एरियाला देवाचा एरिया आहे, तिथं जांभळी राखायला कोण असता? आमच्याच गावाचा जितो अन्नस. आम्ही पहिले या जंगलानंच हसायचो. एक सांगायचा अर्थ म्हणजे काय, पहिले कसं आहे, शाळेंशी आलो इकडं आंब, जांभळा राखायला म्हणजे प्रत्येकजण असायचा. पण आता कोण असा दिसत नाही. तर सगळी मोबाईलमध्ये व्यस्त आहे. आता कोणाला टाईमच नसतं आहे जंगल सफारीला बोला कुठं, नुसता मोबाईल. त्याच्यामुळं आता सगळा बालपण बोला काय आहे तो सगळा मोबाईलमध्ये व्यस्त आहे. पहिले आम्ही इकडं सगळं आंब, जांभळा राखायला आणि जंगलान या जंगलभर फिरायचो. कणासाठी शेवला विवला काय ज्या भेटेल त्या, शिवण्याच्या हाट्या, म्हणजे शिवणाना जावं तू, शिवण्याच्या हाट्या आणायचो. ती एक वेगळीच मजा होती. तर आलो तर ही आठवण एक सांगते. या एरियामध्ये पूर्ण म्हणजे या जंगला पूर्ण डोंगरा बिंगरावर जायचो. इकडंच आमचा म्हणजे सगळा दिवस जावाचा. हल्लीची पोरं कोण जाऊ शकत नाही, तिसरी, चौथीची, पाचवीची अशी जातान. पुन्हा अशी आंब, जांभळा राखायला कोण तुम्हाला आताचे सीझनला दिसणार नाही. पहिले आम्हीच नाही, बहुतेक अशी गावांची पोराबिरा होती ना, ती अशी सगळी आंब, जांभळा राखायला असायची. पण आता कोण नाही दिसत. तर का? तर मोबाईल आला आहे. आणि त्याच्यात कसं आहे, बहुतेक जणं कामाला लागली तर कामाला जातात, म्हणजे मोठी माणसं बोला. पहिले मोठी बिट्टी मंडळी आहे ना, ती शेतावरच असायची. इथं तर आम्ही दिवसभर असायचो. शाळा सुटली करे तिथंच ना, संध्याकाळच्या घरी जावायचो. आम्ही असायचो तिकडं, जितो अण्णा असायची. बहुतेक इथं आंब होतं ना, तिथं सगळी जणं राखाला आंब, जांभळा असायची. तर ती वेगळीच मजा होती. इथं आलो म्हणून एक आठवण झाली, म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगलेली आहे. तर चला, आता चाललो ना आपण तिकडंच. आंब, जांभळा काय भेटेल ती एक जुनी आठवण म्हणून एक प्रयत्न करू सगळं दाखवण्याचा. म्हणजे आंब, जांभळा कशी खावायची पहिले, कसा म्हणजे आंबा परलेला असताना ते खावायचं, जांभळा. तर आता आलो आहे म्हणून तर एक तुम्हाला आठवण सांगितली. तर चला, आपण जास्त बोलायला गेलो तर व्हिडिओ एकदम मोठी होईल. कारण पहिल्याच्या आठवणी होत्या ना, त्या वेगळ्याच होत्या. जेव्हा आपण इथं येतो ना, तेव्हा त्या आठवणी जाग्या होतात.
तर चला जास्त काय बोलत नाही, चाललो आता आंबा काय भेटेल त्या दाखवू तुम्हालाच. तर बघा मित्रांनो, हा शेत आमचा आहे, याला बोलतात गर्दा एरिया. तिथं आमचा मोठा एक आंबा होता. तर बघा त्या कुऱ्या दिसतात ना, तिथं एकदम मोठा आंबा होता, गावात सगळ्यांच्या परिचयाचा होता, फेमस आंबा. आता हे बघा इथं एक छोटा एक आंबा आलेला आहे, त्याच्यावर पण हे बघा आंबा झालेलं. यो बघा एक आंबा भेटला आहे बघा, उन्हान तापला आहे. यो आंबा खाल्लेला आहे बघा, खाज बोलतात त्याला. इथं पण परलेला आहे. यो वांढराही खाल्लेला आहे, कारण त्याचं दात दिसतं. हे बघा इथं बघा का ते वांढराही खाल्लं. यो पण खाल्लाय. बाठ बघा का ते. यो आमचा शेत. हे बघा इथं एक आंबा परलेला, मुंगल्याही खाला. यो बघा यो ओके आहे आंबा. इथं बघा आंबा किती परलेला आहे, सगळं खाल्लं. यो वांढराही खालाय, कच्चाच आहे तो पण खाल्लेला आहे. हा एरिया आहे यो गर्दा एरिया. पुढचा आहे तो गाणी बोलतात त्याला, गाणी. गावातल्या यांना सर्वांना माहिती असेल, पण बाहेरच्यांना सांगते. तो पिपल आहे ना, त्याचा एक वैशिष्ट्य आहे. तो बाहेर कोपरोली मोठी जो या गावाजवळशी तो डोंगरावर साहजिकच दिसतंय. तो बघा पिंपल त्याला बोलतात. डोंगराव आहे, इंद्रायणी डोंगर आहे ना, त्याच्या बाजूला आहे तो पिंपल. तो देवाचा हिरा. ती गाणी. इकडं गावकीचा कुरण आलाय. या आंबाखाली एक आंबा भेटलेला, जाता जाता हो बघा इथं पण एक दिसला आंबा. पेरीच्या आतमध्ये नाही हो बघा, चांगला आहे हो बघ. यो पाहिला भेटलेला. वरती काय दिसतान काय बघूया. वरती दिसून नाही येत. आता बघा किती बारीक बारीक आंबा. 1 2 3, तो एक 4, आणि तिथं कोपरं होता तो एकदम मोठा आंबा. तो काय झाला, त्याच्यावर वीज पडली का कोणी पाकठाचा काटा लावला, तर तो मरून गेला. आस्ते आस्ते सुकत गेला आणि पूर्ण म्हणजे पाना बिना सगळी गल्ली आणि पूर्ण कोसळून गेला. तो तिथं होता. आता राहिली ती जांभूल. इथंच आमचं आयुष्य इथंच गेला. हे बघा ये डगरीवर तुम्हाला डगर दाखवते, ती फेमस डगर. ही बघा इथं कोण पण येवो पहिला ये डगरीवरच बसणार. ही डगर फेमस आहे, कारण शेतावशी जो तो माणूस जाताना इथून आहे ना, डायरेक्ट यावाचं आणि इथंच बसायचा. ही डगर मेन आहे. आम्ही याच्यावरच बसायचो. कधी एक आंबा राखायला आलो ना, इथंच बसायचो. आंबा हे बघा इथं होता, इथं आंबा होता ये एरियात. आणि त्याचा हे बघा तिथपासून पूर्ण असा म्हणजे पसरलेला होता तिथपर्यंत, आणि उंच एकदम जाम होता. पूर्ण असा एरिया त्यांनी घेतलेला, आवरा पसरलेला होता. एक डगरीवर आम्ही बसून इथं जेवायचो, भाकरी बिकरी खावायचो. जाम आठवण आहे डगरीची, ते अजून तिथंच आहे. आणि हा एरिया पूर्ण आहे यो म्हणजे जंगलभर फिरायचो आम्ही पूर्ण. यो बघा इथे एक आंबा आहे, झाडाची बुंदाशी आहे. तर आपण पहिलेपासूनच सगळ्यांच्या आंबाखाली जावायचो, परलेला आंबा फक्त घ्यायचो ना. अजूनपर्यंत गेलो ना तरी परलेलाच आंबा आम्ही घेतो. कोणचं पारीत नाही आणि कोणचं पलवत नाही. का तर ज्याचा आंबा असताना त्याला आशा असते का, तर वर्षभर राखतान किंवा काठी बिटी मारून ठेवतान, त्याच्यामुळे त्याला आशा असते. म्हणून तर कोणचा आंबा पलवू नका. आपण तर कधीच नाही पलवत. परलेला असला तरच, जर काठी मारलेली असले ना, आतमधील परलेला असला तरी आपण जात नाही. का तर कोणाला वाटते चोऱ्या करायला आलं का काय. ही पहिलीपासून आपली
सवय आहे. परलेलंच फक्त आंबं घ्यावाचं, कोणचं पाराचं नाही, काय नाही. कारण आपलं पण आंबं होतं. ज्याचा आंबं असताना त्यांना माहिती आहे, त्याला मेहनत असते राखाला बोल किंवा काठी मारायला, आणि वर्षभर त्याची वाढ बघली जाते. का तर आंबा एकदा मऊर आला तिथपासून त्याची जपणूक करायला लागते. म्हणून तर प्रत्येकाला आशा असते प्रत्येकाचा आंब्याचं. पण जे परलेलं असतात म्हणजे कसलं बिटक्या बोला किंवा कलबाचं, तर चुकून म्हणजे काठी मारलेच तर जाऊ नका, न पलवू तर नकाच. कारण कलबाचं मागू असतात आणि कसं आहे कलबाचं कमी असतं आंबं. आणि बिटक्या कशा या कुठं न कांडव असतात किंवा असा डोंगर एरिया ठिकाणी बिटक्या असतात. त्याच्यामुळे त्या घेतल्या तरी काय कोणाला त्याचा फरक पडत नाही. आपण तेच बिटक्याच घेतून ते पण परलेल्या. कोणाला वाटत असेल काही पारतान काय असं काही नाही, फक्त परलेलंच घेतो पहिलेपासूनच, कधीच पारत नाही आपण. तर चला आता थोडा फिरते, फेरफटका मारते. यो बघा इथे एक परलेला आहे, कलबाचा आहे, खालेला एक अर्धा आहे, अख्खा आहे बघा. याला बोलतात कलबाचा आंबा. वरती तर काय दिसव नाही, एकच होता का काय, काठी नाही. म्हणजे आपण जाऊ शकतो, जर इथं काठी मारलेली असली ना तर कधीच जावाचं नाही आतमध्ये. यो बघा कसला आहे, लाल भडक दे धडक. इकडं बघा वांढराई का अवस्था केली, कलबाचा खालेला आहे आंबा. यो बघा हापूस बोलतान, आम्ही इकडं कलम बोलतो. यो बघा पूर्ण खालाय, किती नुकसान करताना बघा. यो एक खालेला आहे. यो तर बघा उजाळलेला आंबा म्हणजे दल आलेला, यो पण खालाय. वांढराही खाऊन गेलं. आता बहुतेक आंबा आहेत ना, हे वांढरा अर्धी खाताना अर्धे टाकून देतात. पहिले इतके वांढरा नव्हती. पहिले कावलं, डोम कावला बोलतात, काला कावला आहे ना, त्याचा एकदा आवाज दिसला ना कुठल्या आंबावर तरी तिथं धावत जायचा. का तो नक्कीच आंबा पारणार. आणि चोचीशी समजा पारताना पारला तर तो अख्खाच्या अख्खा भेटायचा ना, तर थोडा खावायचा आणि त्याची खाज पारायची. खाज म्हणजे अर्धा खालेला आंबा भरला ना तर तो पण खावायचा. कारण पहिले खावायची लोक, पण आता कसा आहे खाली पडला तर साप बीप चाटून जाते, त्याच्यामुळे कोण खाजी खात नाही. खाजी म्हणजे अर्धा आंबा. पहिले ही खाज खावायला आहे ना, परलेली कुठं पण असून दे तरी लगेच खावायची. तिखटचा भाग अर्धा ठेवायचा ना अर्धी खावायची. कसला आंबा तो गोर लागायचा, लय भारी. आता कोण परलेला आंबा म्हणजे खाजी ते खातच नाही. पहिले त्याच्यावर चिपटा पडायचा, म्हणजे कोणाला भेटला तरी लगेच खावायचा. तितका भाग खात नव्हतं, पण बाकीचा भाग आहे ना तो इतका गोर लागायचा ना, लय भारी. ज्यांनी कोणी खाला त्या नक्की सांगा. आपण तर खाल्लेला आहे, लय भारी असतं. आणि जंगलाचा एरिया असते ना तर एक नंबर. पहिल्याच्या तर बाबा बोलते नाही तुम्हाला, पहिल्याच्या आठवणी रास आहेत. एक दिवस त्याची पण आपण व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला दाखवू. तर बघा मित्रांनो, शेतावचं आंबं कसं खायचं, म्हणजे बिटक्या बोला कुठलं मोठा आंबा बोला, कसं खायचं. तर असा आंबा असते, त्याची डास कसा करायची, तर अशी डास करायची. इकडं बघा ही अशी डास काढून घ्यायची. ही डास निघली ना, थोडा भाग काढून घ्यायचा, खावाचा. कपचा करून जी मजा नाही ना, ती अशी मजा आहे खावाची. गोर आंबा आहे जो आमच्या आंब्याचा आहे. साल नाही खावाचा. असा आंबा खावाचा. असा आंबा खावाचा किंवा डगरावर त्याची म्हणजे डास असते ना, तो भाग घसाचा न मग खावाचा. ही मजा गावाकरच. तर बघा आता कारदा खावायला आलो. रानातला रानमेवा कारदा. ही बघा, पहिले हीच कारदा आम्ही खावायचो ना. लाल असला तर कोंबरा, सफेद असला न करत तर कोंबरी. ही मजा होती. बघा लाल आहे कोंबरा, सफेद कोंबरी.
ही मजा वेगळीच होती पहिलेची. आता काय ना मजा राहिली, आता फक्त मोबाईल फक्त बस, बाकी काय नाही. करदा या खावाला, रानातला रानमेवा. यो बघा एक आंबा पिकलेला मस्त आहे. आतमध्ये बघूया आता भेटतान काय नाही. मोर वाटते बघा, बघा आवाज आला. यो बघ इथं एक आहे, यो एक भेटला बघा, पिकलेलाच आहे. अजून कुठं दिसतंय का? पालं नसताना आंब, याला बोलताना बिटक्या. यो एक आहे बाजूलाच होता, यो बघ, याला बोलताना बिटक्या. समोरच होता तरी समजून नाही येत. हे बघ पालं नाहीत तर समजून नाही आलं. तो एक आहे बघ, आताच इथं 4 भेटलं. हा एक आहे, कोणला वाटतं ठेवलं काय काय. यो खराब आहे. यो एक होता, पालं नाहीत मला वाटते. जांभला बघा कधी परलीन, सापला पारलाय सापला. ये जांभला गोर लागतात खावाला. हे बघा, ही गोर लागतात एकदम. इकडं बघा कधी आहेत ती, सगळे खरं आहेत नुसती जांभला. ही बघा, मस्त एकदम गोड लागतात. मिठा आहे, एकदम पिकलेली आहे. लय भारी. लय भारी लागतात. राहते. तर चला मंडळी, आवडली ना व्हिडिओ? कारण कसं आहे, आपण शेतावर जंगल सफारीला आलो व जुन्या आठवणी आपल्या ताज्या होतात. म्हणजे कशा आहे, आठवतात आपल्याला जुन्या काय गोष्टी. तीच आपली एक व्हिडिओ होती. पहिल्याच्या आठवणी म्हणजे आपला म्हणजे इकडंच दिवस जावाचा पूर्ण. पहिलं कसं शेतावर सगळी लोकं असायची, शेतावर आंबं राखाला, जांभली राखाला. तर तीच एक आठवण आपली झाली, म्हणून तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. तर चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय मंडळी.